मुंबईतून मुंबईतील परळ चिंचपोकळी परिसरामध्ये धार्मिक मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची तसंच दगडफेकीची घटना घडली। धार्मिक घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आता पोलिसांनी केलं आहे। अरे तो रुक ना, तू क्या हो रहा है उसमें? दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात। परळमध्ये आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण बघतोय की 2 गटात धार्मिक मिरवणुकीच्या दरम्यान हा वाद झालाय। काय नेमकी कारण होतं? परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काय करावं लागलं? काल बकरी ईदच्या निमित्त मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास खरं तर घटना घडलेली आहे। चिंचपोकळी आणि परळच्या मध्ये जो लक्ष्मी कॉटेज आहे त्या ठिकाणी या इमारतीजवळ जेव्हा मिरवणूक आली त्यावेळी 2 गटांमध्ये धार्मिक वाद झाल्याची माहिती आहे। दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आली, त्यानंतर दगडफेक देखील करण्यात आल्याची माहिती आहे। त्यानंतर मग पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याची देखील माहिती आहे। मध्यरात्री हे सर्व प्रकार घडलेला आहे। काल बकरी ईद होती, त्यामुळे काल रात्री उशिरा काही मिरवणुका या धार्मिक मिरवणुका निघत होत्या आणि त्याच वेळेस हा प्रकार घडलेला आहे। सध्या आपण पाहतोय की एकीकडे गणेशोत्सव देखील आहे। 2 दिवसापूर्वीची घटना देखील घडलेली आहे, ज्या ठिकाणी मिरवणूक निघत असताना गणपती बाप्पाचा मिरवणूक काढत असताना त्या ठिकाणी अंडी फेकण्यात आले होते, त्यामुळे कुठेतरी धार्मिक वातावरण त्या ठिकाणी तापलेलं असताना आता मात्र काल ही मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी रात्री सर्व परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे। आता कोणताही तणाव त्या ठिकाणी नाही अशी माहिती देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या संदर्भातील संपूर्ण तक्रार आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास संपूर्ण हा प्रकार घडलेला आहे। 4 पर्यंत हा संपूर्ण वाद त्या ठिकाणी चालू होता। चिंचपोकळीच्या परिसरातील जी लक्ष्मी कॉटेज या ठिकाणी जेव्हा मिरवणूक आली त्यावेळी हा प्रकार घडलेला आहे। कुठेतरी धार्मिक वातावरण पेटवण्याचा हा प्रकार आहे का, या बाजूने देखील तपास आहे तो केला जातो आहे। समाजकंटक या ठिकाणी काही वाद निर्माण करता आहेत का, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करता आहेत का, याबाबतची देखील तपास आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। मात्र सद्यस्थितीत संपूर्ण परिस्थिती निवळली आहे, कोणताही तणाव नाही अशी माहिती देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की परळमध्ये मध्यरात्री हा सगळा तणाव घडला होता, मात्र पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि आता मात्र हा तणाव निवळल्याचं सांगण्यात येतं।